नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक खास विषयावर चर्चा करणार आहोत. जसं की निखिल वाघे साहेब हे पत्रकार आहे. या पत्रकारांवर एक गुन्हा नोंद झालेला आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी हा गुन्हा नोंद केलेला आहे. तर हा गुन्हा का बरं नोंद केला आहे मित्रांनो, आपण याच्यावर थोडीशी चर्चा करूया. जसं की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट दिलेली आहे की निखिल वाघे साहेब यांनी एक भारताचे पंतप्रधान असलेले सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान यांच्याविषयी एक ट्विट केलं होतं. तर ट्विट हे ट्विटरवर केलं होतं मित्रांनो. त्याच्यामध्ये काही हॅशटॅगही लावले होते. तर त्याने हॅशटॅग लावले असल्याने ते खूप व्हायरल होत गेलं मित्रांनो. आणि व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्रभर पसरल्या गेल्यामुळे भारताचे पंतप्रधान यांची छबी खराब होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, त्यामुळे त्यांनी हा गुन्हा नोंद केलेला आहे. तर मित्रांनो, आता कार्यकर्ते म्हटल्यावर ते गुन्हे नोंद करणारच हे तर नक्कीच आहे. आता याच्यावर निखिल वाघे साहेब काय करतात हे बघणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता माझं तर म्हणणं असं आहे की त्यांनी ते गुन्हा नोंद केलेले आहे. तर ते गुन्हा का बरं नोंद केला आहे त्यांनी ते स्पष्ट करावं. कारण की पक्षाच्या लेटर पॅडवर त्यांनी गुन्हा नोंद केला आहे, त्यांनी वैयक्तिक गुन्हा नोंद केलेला नाही. हे एक तुम्ही लक्षात ठेवावं. ठीक आहे मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता निखिल वाघे साहेब यांनी जे ट्विट केलं होतं ते ट्विट काय केलं होतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाजप जनता पार्टीचे जे संस्थापक जे आहे यांच्यावर यांच्या दोघांच्या विषयी त्यांना ट्विट केलं होतं की एक जो दंगेखोर आहे ते दुसऱ्या दंगेखोराला एक मोठा नागरी सन्मान देतोय, म्हणजे भारतरत्न देतोय, असं त्यांचं ट्विट होतं. तर मित्रांनो, आता हे ट्विट तर खूप खतरनाक होतं असं मला तरी वाटतंय. कारण की इतक्या टोकाची भूमिका निखिल वाघे साहेबांनी बोलले हे थोडंसं वाईट वाटतंय. पण ठीक आहे मित्रांनो, आता ते बोलले, आता पत्रकार आहे, पत्रकारही त्यांची भूमिका ही टोकाची घेणारच. तर मित्रांनो, आता याच्यावर काही गुन्हे नोंद करायचे का हे एक विषय आहे. आणि मित्रांनो, माझं म्हणणं तर असं आहे की आता जे गुन्हे नोंद होत आहेत त्यांनी ते गुन्हे मागे घ्यावे आणि जे पत्रकारिता आहे ते पत्रकारांनीही थोडंसं व्यवस्थित भाषेमध्ये बोलून थोडंसं आपलं मतही मांडावं असं तरी माझं म्हणणं आहे. मित्रांनो, आता तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.